मी आज तुम्हाला 2 किलोचं प्रमाण सांगणार आहे शेवयांचं. हे तांदूळ मी 2 दिवस पाण्यात भिजत ठेवले आणि नंतर उन्हात चांगले सुकवून घेतले. ह्या चमच्याला तुम्हाला मी माप दाखवते. तर मी 2 चमचे जिरं घेणार आहे आणि 2 किलोला हा एक पॉकेट घ्यायचा. याच्यात मीठ, पापड खार, मिरी वगैरे सगळं असतं. तर मी 2 किलोला हा एक पाकिट. जर तुम्ही 1 किलोचं असेल तर याच्यातला अर्धा करायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा चमचा मीठ टाकू शकता तुमच्या चवीनुसार, थोडं जास्त. आणि हा 2 किलोला एवढा सोडा घ्यायचा. 2 किलोला एक पॉकेट पापड मसाल्याचा. तर मी 1 किलोचं करते, त्याच्यामुळे मी अर्धं पॉकेट बाजूला ठेवलं आणि अर्धं वापरते. 1 किलो पिठासाठी मी 9 ग्लास पाणी घेतले आणि त्याचं उकळत ठेवलेले. त्याच्यामध्ये मी हा, तुम्हाला जिरं किती हवं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. 2 चमचे जिरं टाकलं. हे अर्धा पॉकेट पापड मसाल्याचं मी टाकते. थोडंसं पापड मसाल्यामध्ये मीठ असतं, पण थोडंसं मी टाकते वरतून माझ्या चवीनुसार. 2 किलोला अर्धा चमचा आहे, तर मी 1 किलोला पाव चमचा अशा घेते. सोडा ते थोडं थोडं टाकीत जायचं. त्यातलं लाटा मारत राहायचं. हे चांगलं ढवळून घ्यायचं आणि मग 2 मिनटं झाकण ठेवून वाफ द्यायची. गरम गरम असताना त्याला असं मळून घ्यायचं आणि कुठे कुठली राहिलेली असेल ती निघून जाईल. मळून घ्यायचं चांगला, लागेल तेवढं मळून घ्यायचं. बाहेरून असं आतमध्ये घ्यायचं.
2 दिवस चांगल्या उन्हात सुकवून घेतले.